आणि ती कुंडाची शूटिंग कर, त्याच्यामध्ये वाळू पूर्ण वर आलेली आहे. हे बघा, हे ती 2 कुंड, हे एक आणि ते एक. पहिलं हे पिण्यासाठी आम्ही वापरलं जातं, कधीच कमी होत नाही. हे पहिलं कुंड जिकडे पिण्याचं आणि पाणी म्हणजे सगळ्याला यूज करतात. आणि हे आहे मग दुसरं कुंड. आणि ही जी वाळू आहे तेच ते सांगत होते की ही वाळू कधीच जरी उपसली काढली तरी ती परत तेवढीच येणार. त्या साईडने बघा ही वाढत पण चालली आहे. वाढते ती. एक माणूस उभा राहील कमरेवर. 5 फूट 6 म्हणजे मूर्ती भेटली ना आमची पंचधातूची स्वयंभू मूर्ती, जमिनीच्या खाली होती. हे 2 सर्पाचं हे ठेवलं नाही इकडनं बघा, हा जो हे ठेवलेला आहे ना तिकडनं सर्प वर यायला मार्ग ठेवला. अच्छा. हे देवी बरोबरच्या बाजूला हे दगड होती त्या दीपमाळेच्या मागे. चिरा ना पूर्ण. एका माणसाला उचलताना मुश्किल काय नाही हे किलो ठीक आहे. हो कसं तरी उभं केलं खालतो समजा, पण तिथून तो भाग जो हा तो जवळजवळ 100 किलोचा किंवा 100च्या बाहेर. तो काय करूचो नाही ना. नाही काय नाही. अरुण रामकृष्ण कारेकर आजी का गांगेश्वर अधिकारातला लेकरू. आज त्याच्या घरमध्ये आकाराची कुळगत कुळाचार आकार घरमध्ये आकाराच्या सवासणीच्या मतान आज जसा भरलेला फळ जी का खणाची उठी भरलेली मान्य करून घे. लेकराच्या कुटुंबाच्या अधिकारामध्ये काय कसला छोटा नटा करणी करता बरी 12 जात पत्रित भ्रष्टकरी पंचायत मुसलमानी करणी रावणकुंडाची शपथ झाली असत. आज गांगेश्वर आकाराच्या अधिकारातलं जी का गाव मर्यादा त्या गाव मर्यादा अधिकारातली जी का चतुर्सीने जो मालक गाडी अधिकारी आहे त्या गाडी अधिकाराच्या ताब्यात ठेव. आज लेकराच्या कुटुंबाच्या अधिकारामध्ये जो निर्वसेच्या अधिकारातला जागा कारण आज त्याच्या घरमध्ये आकाराच्या अधिकारात भ्रष्टकरी पंचायत मुसलमानी करणे रावणकुंडाची शपथ दिली असत. भावकी अधिकारातल्या कारणामुळे आज त्याच्यावर आखरी जरी ठेवलेलं असत. आज त्या अधिकारातल्या आकाराच्या अधिकारामध्ये जी काय भावकी अधिकारातल्या दत्ता भक्ताच्या अधिकारामध्ये चंद्रशेखर विभागाच्या अधिकारामध्ये जे काय अधिकारता बरी ठेवलेली असत. आज जशी जबानी करते त्या जबानीच्या अधिकारामध्ये 3 महिन्याच्या रखवडीच्या अधिकारात लेकराची जी का मनातली चांगली इच्छा जी का परिपूर्ण करून देऊची आहे. आज त्याच्या घरमटी आकाराच्या सवासणीच्या मतान आणि त्याच्या घरमटी आकाराच्या निर्वसेच्या मतान देऊची आहे. आज कळत नकळत अधिकारामध्ये लेकराच्या अधिकारात काय चूक आपल्यात झाली असेल. राठीच्या अधिकारामध्ये गाव राठी आहे त्या गाव राठीच्या अधिकारामध्ये ज्या अखरिताप्रमाणे जो काय उचललो असं जो काय वाईट शब्द वापरलो असत. आज या भरणाऱ्याच्या बाळाच्या अधिकार पूर्णपणे आखरीकून ठेव. लेकराच्या निर्वसात मत दे. जे का धंदो व्यवसाय विस्तार अधिकाराप्रमाणे त्यांच्या घरमध्ये आपल्याला धंदो व्यवसाय पर्जापासून गावावरची उरलेली कामं 3 महिन्याच्या रखवालीच्या अधिकारापर्यंत खात्री पडवून दे. जो न्यायाप्रमाणे त्याची गावराटीच्या अधिकारात जी का काम आणि कटीच्या अधिकारात जो का न्याय उचललो त्या न्यायाच्या अधिकारामध्ये त्याच्या घरमध्ये आकारात निर्वसाय पूर्णपणे मोकळीक करून अधिकारात त्या अधिकार कामकाजीच्या अधिकारामध्ये पूर्णपणे न्यायावरती येऊन आज त्याच्या घरमध्ये आकाराच्या अधिकारात जे काय अखरिता भ्रष्टकरी पंचश्री व्यवहार किंवा आज बारापतीच्या अधिकारातला कारण तरी आज भावकी अधिकारातला कारण असून दे. आज दत्त भक्ताच्या अधिकारातला कारण ते चंद्रसुरेची शपथ दिली असं परिपूर्ण त्याच्या गायडीच्या ताब्यात ठेव आणि लेकराची 3 महिन्याच्या अधिकारात पूर्णपणे खात्री पडून दे. त्याच्या कुटुंबाची रखवाल कर सांभाळ कर. तर आता हे बघा, हे आहे आपलं मंदिर आणि ह्या उजव्या बाजूनेच ही जी वाट आहे ही जी सरळ. मग आता तेच सांगत होते की ही जी वाट आहे ती देवांची वाट आहे. होळीला आणि जे देव आहेत ते ह्या वाटेने असे येतात. हे बघा ह्या वाटेने आणि ह्याच वाटेने पुढे म्हणजे ह्या साईडला वरती पावणा देवी गांगो माऊली परत आणि असे जे ग्रामदेवत आहेत ते आहेत. ते बघा आता तुम्हाला दिसले की नाही व्हिडिओमध्ये माहिती नाही बट काहीतरी गेलं कारण का हे पूर्ण हे बघा या साईडने आता हे पूर्ण हे 4ही बाजूने जंगलच आहे. आणि हा जो रोड आहे ह्या रोडने म्हणजे पुढे एक आयनल गाव आहे
तर आयनल गावातली जी लोक आहेत ती अजूनही ह्याच रोडचा उपयोग करतात ह्या मंदिरात यायला. आणि खरं मस्तच आहे. हे जर बघाल तुम्ही पूर्ण चारी बाजूने झाडं आणि हा एक रोड अतिशय म्हणजे बोलतात ना, मग माझ्याकडे शब्द नाहीत बोलायला. फक्त एकदा तुम्ही, आणि हेच जर तुम्ही पावसाळ्यात याल तर अजून किती हिरवळ आणि होईल आणि घनदाट होईल आणि म्हणजे बोलतात ना, मन प्रसन्न होईल तुमचं इकडे येऊन, एवढं नक्की. आणि हे आहे आपलं मंदिर. याच्यात तुम्हाला आता मी थोडीशी माहिती देतो भैरी भवानी आईची. तर भैरी भवानी म्हणजे भैरी म्हणजे भैरव, कालभैरव, आणि भवानी म्हणजे आई. सो कालभैरवाची जी अर्धांगिनी आहे तिला जोगेश्वरी माता असं म्हणतात. म्हणजे आईचं नाव एक जोगेश्वरी पण आहे, त्या नावाने पण तिला बोलतात ना पूजलं जातं. तर ही आहे आईची म्हणजे नावाची थोडीशी मी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली, बस, बाकी काय नाही. आणि त्यांनी खूप आम्हाला माहिती दिली, मी थोडीशी इनपुट पण केली व्हिडिओमध्ये, काय काय कसे नंतर भाविक आले पाया पडायला, त्याच्यामुळे मला सांगता नाही आलं. तर मी ते जे 2 कुंड दाखवले त्याच्यात जे पाणी येतं, जे आतमध्ये जे आईच्या मूर्ती ठेवलेत त्याच्या खालून ते पाणी वाहतं. आणि त्यांनी व्हिडिओ पण दाखवले आम्हाला प्रूफ म्हणून, की पावसात त्या पाण्याच्या झऱ्यांचा आवाज येतो खूप. आणि त्याच खाली हे पण आहेत, आपले नागदेवता पण विराजमान आहेत. त्यांनी त्याचे पण प्रूफ म्हणून मला व्हिडिओ दाखवलेत. ॲक्च्युली मी ते घेत होतो बट ते मला दाखवता आले नाही. एक थोडंसं मी तुम्हाला पुढे नेतो अजून. तर बोलतात ना, अतिशय जागृत असं देवस्थान आहे. आणि आता हे ओटो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, बट रत्नागिरी जिल्ह्यातले आणि पण लोक इकडे येतात, मुंबईहून पण येतात, असं नाही आहे. गोवा विवा साईडचे पण लोक इकडे येऊन पाया पडून जातात. बट ह्या देवीची बोलतात ना पावर एवढी आहे की कुठेही आपल्याला सर्प दिसला तर, किंवा आपण दुखवलं तर आपण ह्या आईला हाक मारतो की आम्ही तुझ्या शरण आलो आहे, तर जे पण आमच्यावर काय संकट आलं तर ते तू दूर कर. आणि ते होतं दूर, असं नाही की मी फक्त मनाने बोलतोय, ते दूर होतं. तर एकदा नक्की विजिट करा, आणि मोस्ट ऑफली पावसात विजिट करा, तुम्हाला अतिशय रमणीय वाटेल. प्लस तुम्हाला अनुभव पण चांगले येतील. आता ते कुंडात जो पाणी येतं ना, ते मी जसं बोललो की ते ज्या देवीच्या मूर्ती ठेवल्या आहेत त्याच्या खालून तो झरा वाहतोय आणि त्याचा आवाज आता येत नाही, बट त्यांनी जसं दाखवलं मला पावसात आवाज येतो. परत धरण पण आहे, ते बोलले धरणाचं पाणी त्या ह्याच्यापर्यंत येतं मंदिराच्या आसपास. आणि पुढे अशी पण हे आहे की देवाने हे केली आहे, बोलतात ना की भविष्यवाणी, की तुम्ही जे धरण दिलात बांधायला, पुढे जाऊन हे जे देऊळ आहे ते पण पाण्याखाली जाईल. सो ही पण देवाने हे केलेली आहे की भविष्यवाणी, की हे पुढे ना मागे हे देऊळ पाण्याखाली जाणार. सो त्यामुळे मी जे बोललो ना, हे 2 कठडे बांधलेत, दाखवतो मी पाहिजे तर तुम्हाला, ते त्याच्यासाठीच ह्या लोकांनी बांधलेत की ते पाणी ॲटलिस्ट येऊ नये म्हणून देवळात. तर चला, तुम्हाला मी मंदिर दाखवलं आहे, नक्की एकदा या, विजिट करा. मी आता गाडीकडे जातो, सिंबाला आणि घेतो. काय मी हा रोड म्हणजे त्यांनी सांगितलं मला, हा रोड दाखव, की हा रोड देवांचा रोड आहे. आणि उजव्या बाजूलाच म्हणजे हे वरच्याच साईडला पावना देवीचं आणि मंदिर आहेत. बट एक डोंगर ते बोलले खूप चढायला लागेल, म्हणून मी जात नाही तिकडे. तर आता जाऊया. हे जे बोललो ना, हे कटडे त्यासाठीच बांधलेत, कारण का ते बोलत होते आता ह्या बघा ह्या गाड्या आहेत ना, त्याच्यावरनी पुढे म्हणजे तिथपर्यंत, हे बघा हे जे उभे आहेत ना तिथपर्यंत पाणी येतं. आता जातो मी सिंबल आणि पिकअप करतो, तिकडे बसलेत